विद्यार्थ्यांनो, आता आपण पुढची जी संकल्पना बघणार आहे त्या संकल्पनेचं नाव आहे मुक्तपतन. बघा, एखादी वस्तू उंचीवरून नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. एखादी वस्तू पृथ्वीकडे का खेचली जाते? कारण पृथ्वीवर एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडली तर त्या वस्तूवर पृथ्वीकडून बल प्रयुक्त केलं जातं. त्या बलाला म्हणतात गुरुत्वाकर्षण बल. ते का गुरुत्वाकर्षण बलाची दिशा ही खालच्या दिशेला असते आणि म्हणून एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. उंचीवरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाच्या परिणामाने खाली येण्यास मुक्तपतन म्हणतात. बघा, मुक्तपतन म्हणजे काय? उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या प्रक्रियेला मुक्तपतन असं म्हणतात. बघा, एम या वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे गुरुत्वाकर्षण बलामुळे एच एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरील गतीची ऊर्जा व स्थितीची ऊर्जा पाहू. आता बघा मुलांनो, इकडे बघा, इथे यांनी ही आकृती दाखवलेली आहे, बरोबर? आकृतीत दाखवल्याप्रमाणे समजा ए हा बिंदू जमिनीपासून एच एवढ्या उंचीवर आहे. आता ही सी या बिंदूपाशी जमीन आहे. सी या बिंदूपाशी काय आहे? जमीन. ओके, तर जमिनीपासून ए हा बिंदू जो आहे तो एच एवढ्या उंचीवरती आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे. एम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत आली असता, बघा, एम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत आली असता एक्स एवढं अंतर ती कापते. सी हा बिंदू कुठे आहे? सी हा बिंदू जमिनीवरती आहे, बरोबर? वस्तूची ए व बी बिंदूपाशी असणारी ऊर्जा बघू. आता ए बिंदू हा बिंदू जमिनीपासून एच एवढ्या उंचीवर आहे. एपासून बीपर्यंत येताना एक्स एवढं अंतर वस्तू कापते. त्याच्यानंतर सी हा बिंदू जमिनीवरती आहे, तर त्या वस्तूची ए बी व सी या तीन बिंदूंपाशी असणारी ऊर्जा बघूया असं आपण त्यांनी म्हटलेलं आहे. आता पहिला मुद्दा बघा, वस्तू ए बिंदूपाशी स्थिर असताना, म्हणजे ए बिंदूपाशी स्थिर असताना वस्तूचा वेग, आरंभीचा वेग यू बरोबर किती येणार? 0 येणार. म्हणजे वस्तू विराम अवस्थेत असते. मग कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग म्हणजे के ई बरोबर एम व्ही वर्ग, बरोबर? के ई बरोबर एम वस्तुमान म्हणजे एम गुणिले वेगाचा वर्ग म्हणजे व्हीचा वर्ग, बरोबर? म्हणजे के ई बरोबर एम व्ही वर्ग. ओके, पण आता इथे तुमच्या लक्षात येईल की आरंभीचा वेग त्यांनी धरलेला आहे. मग आरंभीचा वेग म्हणजे काय? यू, व्ही न घेता यू, बरोबर? म्हणून के ई बरोबर अर्धा एम यू वर्ग. पण इथे कायनेटिक एनर्जी 0 आहे कारण वस्तू विराम अवस्थेत आहे. कारण यूची किंमत काय आहे? विराम अवस्थेत असताना यूची किंमत 0 आहे. मग 0 गुणिले एम म्हणजे काय? 0 गुणिले अर्धा म्हणजे 0. 0ला कोणत्याही संख्येने गुणले असतं उत्तर 0 येतं. म्हणून त्याची गतिज ऊर्जा तिकडे काय झाली मुलांनो? गतिज ऊर्जा त्याची 0 झाली. आणि म्हणून पी बरोबर एम जी एच. पी त्याची स्थितीज ऊर्जा काय आहे? एम जी एच एवढी आहे. आणि एकूण ऊर्जा जी आहे, म्हणून एकूण ऊर्जा ए या बिंदूपाशी के ई अधिक पी म्हणजे 0 अधिक एम जी एच, म्हणजे एकूण ऊर्जा किती झाली? एम जी एच एवढी झाली, बरोबर? आता वस्तू बी या बिंदूपाशी असताना, म्हणजे वस्तू एक अंतर पार करून बी या बिंदूपाशी येते तेव्हा तिचा वेग काय मानू? व्ही बी मानू, बरोबर? वस्तू बी या बिंदूपाशी असताना म्हणजे एक अंतर वस्तू जेव्हा कापते, पार करून बिंदू बी पाशी येते तेव्हा वस्तूचा वेग काय मानू? व्ही बी असं मानू. म्हणून यू बरोबर 0, एस बरोबर एक्स आणि ए बरोबर जी. आता आरंभीचा वेग किती आहे? 0. आता जे अंतर किती आहे ते एस बरोबर किती येणार? एक्स येणार. आणि त्वरणाची व्हॅल्यू जी आहे म्हणजे एची व्हॅल्यू ती काही किती येणार? जी. व्ही वर्ग बरोबर 2 यू वर्ग अधिक 2 ए एस. म्हणून आता इथे बिंदू बी पाशी जो वेग आहे तो अंतिम वेग आहे म्हणून त्याला व्ही बी म्हटलेलं आहे. व्ही बीचा अर्थ काय होतो? वस्तूचा बिंदू बी पाशी असलेला अंतिम वेग व्ही बी. म्हणून यू बरोबर म्हणजे सुरुवातीचा वेग यू बरोबर 0, एस बरोबर एक्स. एपासून बिंदू बीपर्यंत जेव्हा वस्तू येते तेव्हा ती एक्स या अंतरातून येते, बरोबर? म्हणून काय आलेलं आहे? एस बरोबर एक्स आलेलं आहे. एस बरोबर एक्स आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय? ए बरोबर जी. एची किंमत जी का आलेली आहे? कारण गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावाखाली वस्तू खाली येते. गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावाखाली वस्तू खाली येते म्हणजे काय होतं आहे? ए बरोबर जी. गुरुत्वीय त्वरण त्याच्यावरती प्रयुक्त होत आहे. म्हणून व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 ए एस.
म्हणून व्ही बी वर्ग बरोबर यूचा वर्ग 0 अधिक 2 एस. एची किंमत जी घ्यायची आणि एसची किंमत एक्स घ्यायची. म्हणून व्ही बी वर्ग बरोबर 2 GX. कायनेटिक एनर्जी काय येणार अर्धा एम गुणिले बी या बिंदूपाशी असलेली अंतिम वस्तूचा वेग त्याचा वर्ग म्हणून एम व्ही बी वर्ग बरोबर बघा बरोबर अर्धा एम गुणिले 2 GX. व्ही बी बरोबर काय व्ही बी वर्ग बरोबर 2 GX बरोबर. मग ते व्ही बी वर्गाच्या ऐवजी त्यांनी काय लिहिली किंमत 2 GX लिहिलेली आहे. बी या ठिकाणी वस्तूची उंची काय आहे H-X आहे. आता बी या ठिकाणी वस्तूची उंची जमिनीपासून वस्तूची उंची काय येईल H वजा X. Hमधून X वजा केल्यावर बी या ठिकाणी वस्तूची उंची येते. म्हणून P बरोबर mgH-X बरोबर. आणि म्हणून P बरोबर mgH वजा mgX. हा कंस सोडवला त्यांनी. मग आता एकूण ऊर्जा काय येईल KE अधिक PE mgX अधिक mgH वजा mgX म्हणजे mgHS येईल. म्हणजे बी या बिंदूपाशी एकूण ऊर्जा तीच राहते. आणि या सी या बिंदूपाशी असताना म्हणजे जमिनीवर पोचल्यावरती वेग किती होतो VC होतो बरोबर. जमिनीवर पोचल्यावरती वेग किती होतो वस्तूचा VC होतो. VC म्हणजे काय वस्तूचा सी बिंदूपाशी असलेला वेग म्हणून त्याला VC असं म्हणतात. बघा U बरोबर 0 S बरोबर H A बरोबर G S बरोबर H म्हणजे काय H एवढी बिंदू A पासून बिंदू B पर्यंत एवढं बिंदू A पासून बिंदू C पर्यंत H एवढ्या अंतरातून वस्तूचं विस्थापन झालं आहे म्हणून S बरोबर H घेतलेलं आहे. आणि गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावाखाली वस्तू खाली येते म्हणून Aची किंमत G घेतलेली आहे बरोबर. गुरुत्वाकर्षण बल हे G स्मॉल g अक्षराने दर्शवतात. जे त्वरण निर्माण झालेलं आहे वस्तूमध्ये ते गुरुत्वाकर्षण बलामुळे झालेलं आहे म्हणून तिथे G घेतलेलं आहे त्यांनी. म्हणून V वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2 AS. म्हणून VC वर्ग बरोबर 0 अधिक 2. आता इथे किमती ठेवा. आरंभीचा वेग किती आहे 0. S बरोबर H A बरोबर G. गतिविषयक तिसरं समीकरण V वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2 AS. C या बिंदूपाशी काय येईल VC वर्ग बरोबर 0 अधिक 2. Aची किंमत G Sची किंमत H. म्हणून KE बरोबर अर्धा M VC वर्ग म्हणजे अर्धा M गुणिले 2 GH म्हणजे KE बरोबर MGH. C या बिंदूपाशी जमिनीची उंची H बरोबर 0 म्हणून PE बरोबर MGH बरोबर 0. म्हणून टोटल एनर्जी ते मुलांना KE अधिक PE म्हणून टोटल एनर्जी किती येणार MGH येणार. तर समीकरण 1, 2 व 3 वरून ABC व बिंदू A व B तसेच C बिंदूपाशी एकूण ऊर्जा कशी आहे स्थिर आहे. त्याच्यानंतर काय म्हणजेच कोणतीही वस्तू उंचीवर असताना त्याची स्थितीज ऊर्जा असते. वस्तू खाली पडत असताना त्याच्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होत असते. कारण गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावाखाली ती वस्तू जमिनीवर पडत असते. जमिनीवर पडत असताना त्याची स्थिती पूर्ण स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. परंतु कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचावरील स्थितीज ऊर्जा इतकीच असते. म्हणजे टोटल एनर्जी बरोबर TE बरोबर PE अधिक KE. TE म्हणजे टोटल एनर्जी म्हणजे एकूण ऊर्जा बरोबर PE म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा प्लस KE म्हणजे गतिज ऊर्जा. म्हणून बिंदू Aवर TE बरोबर MGH अधिक 0 बरोबर MGH. बिंदू B पाशी TE बरोबर MGX अधिक MGH वजा X बरोबर MGH. आणि बिंदू C वर TE बरोबर 0 अधिक MGH बरोबर MGH. बघा मला ना म्हणून चेंडू टप्पा का खातो. आता तुम्ही चेंडू जर उंच फेकला आणि तो A या बिंदूपाशी गेला. A या बिंदूपाशी गेल्यानंतर तो पुन्हा खाली पडणार बरोबर. खाली पडल्यानंतर तो C या बिंदूपर्यंत येताना त्याची गतिज ऊर्जा वाढत जाते. C या बिंदूपाशी आल्यावर पण त्याला गतिज ऊर्जा असते. त्याच्या गतिज ऊर्जेला विरोध होतो. तो एकदम थांबू शकत नाही म्हणून चेंडू टप्पा खातो बरोबर. म्हणजे हे मुक्तपतन जे आहे हे तुम्ही घरी लिहून काढायचं वहीमध्ये बरोबर. काय सिद्ध होते याच्यावरून की एकूण ऊर्जा ही सारखीच राहते. ती किती MGH. एकूण ऊर्जा बरोबर काय स्थितीज ऊर्जा अधिक गतिज ऊर्जा. बघा मला ना पुढचं आहे शक्ती. तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकाल तेवढ्याच गतीने तुमचे वडील जिना चढतील का.
नाही चढणार. गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटरच्या साहाय्याने? बादलीने आपण भरणार. समजा राजश्री, यश व रणजित या एका छोट्या टेकडीवर तिघांनाही जायचे आहे. राजश्री मोटारीने, यश सायकलने व रणजित पायी गेले. जाण्यासाठी सगळ्यांनी एकाच मार्ग निवडल्यास कोण आधी पोहोचेल व कोण शेवटी पोहोचेल? राजश्री मोटारीने गेल्याने ते आधी पोहोचेल आणि रणजित पायी गेल्याने तो सर्वात शेवटी पोहोचेल. वरील उदाहरणांचा विचार केल्यास प्रत्येक उदाहरणामध्ये घडून आलेले कार्य सारखेच आहे, परंतु ते कार्य करण्यासाठी प्रत्येकाला अथवा प्रत्येक पद्धतीला लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे. कार्य जलद किंवा मंद म्हणजे हळूवार होण्याचे प्रमाण शक्तीत व्यक्त केले जाते. कार्य करण्याच्या दराला काय म्हणतात? शक्ती असे म्हणतात. शक्ती म्हणजे काय? कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. शक्ती बरोबर कार्य भागिले काल. P बरोबर W भागिले T. बरोबर. शक्तीला इंग्रजीमध्ये पॉवर म्हणतात. पॉवरचा P बरोबर कार्य म्हणजे वर्क. ते वर्कचं कॅपिटल W घेतात आणि T म्हणजे टाईम. तर टाईम TIME त्याचा स्मॉल टी घेतात आणि हा वर्क काय घेतात? वर्क WORK वर्क त्याचं कॅपिटल वर्क घेतात. कॅपिटल W घेतात आणि टाईमचा स्मॉल टी घेतात. या पद्धतीने मुलांना तुम्हाला काय करायचं आहे? हे शक्ती बरोबर कार्य भागिले काल हे सूत्र जे आहे ही व्याख्या शक्तीची आणि हे लिहून काढायचं आहे तुम्हाला सूत्र. बघा, कार्याचे SI एकक जूल आहे म्हणून त्याला जूल पर सेकंद असे याला वॅट म्हटले जाते. कार्याचे SI एकक जूल आहे म्हणून शक्तीचे एकक जूल पर सेकंद आहे, यालाच वॅट असे म्हटले जाते. 1 वॅट बरोबर 1 जूल प्रति 1 सेकंद. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती या एककाचा वापर प्रचलित आहे. 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास असे हे आहे. 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेले कार्य. 1 किलोवॅट अवर बरोबर 1 किलोवॅट गुणिले 1 अवर म्हणजे 1000 वॅट गुणिले 3600 सेकंद. बरोबर. मग त्या पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. कार्याचा एकक आणि ऊर्जेचं एकक सारखंच आहे, ते आहे जूल. कॅपिटल जेने दर्शवलं जातं. 1 किलोवॅट एकक 1 किलोवॅट अवर. HR म्हणजे अवर. KW म्हणजे किलोवॅट. HR म्हणजे अवर. 1 किलोवॅट अवर म्हणजे किती? 3.6 × 10⁶ जूल. घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही 1 किलोवॅट अवरच्या एककातच मोजली जाते. 1 किलोवॅट अवर बरोबर 1 युनिट. बघा, इथे हा तुमचा दुसरा धडा संपलेला आहे मुलांनो, विज्ञान 1चा. आज आपण आपला विज्ञान 2चा तिमाही परीक्षेचा अभ्यासक्रम संपलेला आहे. आता आपण विज्ञान 1चा तिमाही परीक्षेचा अभ्यासक्रम संपवू. आपण 3 प्रकरणं विज्ञान 2चे संपवलेले आहेत. आता आपण 3 प्रकरणं विज्ञान 1चे संपवू. बघा, परिचय शास्त्रज्ञांचा. स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॅट 1736 ते 1819 यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. जेम्स वॅट यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले आहे. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅट यांनी केला. बरोबर. आता तुम्हाला गाळलेल्या जागा बघा. खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा काय करावी लागते? रूपांतरित व्हावी लागते. त्याच्यानंतर बघा, जूल हे एकक कोणाचं आहे? कार्याचं आहे आणि ऊर्जेचं सुद्धा आहे. एखादी जडवस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागातून ओढत असताना डॅश या बलाची परिमाणे सारखी असतात. एखादी जडवस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना डॅश या बलाची परिमाणे सारखी असतात. ओके मुलांनो, एखादी जडवस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना गुरुत्वीय बल आणि ऊर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल यांची परिमाणे कशी असतात? सारखी असतात. बघा, त्याच्यानंतर शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे बघा, इथे आपण शक्तीचं व्याख्या लिहिलेली आहे. कार्य करण्याचा जो दर असतो, कार्य करण्याच्या दराला शक्ती असं म्हणतात. तर इथे काय येणार बघा, कार्य जलद होण्याचे प्रमाण, कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण, कार्य मंद होण्याचे प्रमाण आणि वेळेचे प्रमाण. तर इथे शक्ती म्हणजे कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण. बरोबर. एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना
ऋण कार्य कशामुळे घडून येते, तर ते प्रतिक्रिया बलामुळे घडून येत असतं. एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य हे प्रतिक्रिया बलामुळे घडून येत असतं. बघा, उचलताना ते गुरुत्वीय बलामुळे उचलताना ते गुरुत्वीय बलामुळे ऋण कार्य घडतं, बरोबर. ओढत असताना घर्षण बलामुळे घडतं. पण गुरुत्वीय बल आणि घर्षण बल हे प्रतिक्रिया बलाचं कार्य करतात. आलं लक्षात. इथे गाळलेल्या जागा तुम्हाला लिहून काढायच्या आहेत वहीमध्ये. इथे हा तुमचा धडा संपलेला आहे मुलांनो. प्रश्नोत्तर आपण नंतर बघूया. बघा, सविस्तर उत्तरे लिहा. गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यामधील फरक स्पष्ट करा. गतिज ऊर्जेचे सूत्र आहे. गतिज ऊर्जेची व्याख्या काय आहे? वस्तूच्या गतीमुळे त्याला प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. स्थितिज ऊर्जा काय आहे? की वस्तूच्या स्थितीमुळे त्याला प्राप्त झालेल्या ऊर्जेला स्थितिज ऊर्जा म्हणतात, बरोबर. गतिज ऊर्जेचे सूत्र आहे अर्धा mv वर्ग. स्थितिज ऊर्जेचे सूत्र आहे PE बरोबर mgh. आणि गतिज ऊर्जेचं काय? KE बरोबर अर्धा mv वर्ग. पदार्थाचे वस्तुमान m असून तो विहीय वेगाने जात असल्यास गतिज ऊर्जेचे सूत्र तयार करा. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो? करायचं आहे. बघा, आणि स्थितिज ऊर्जेचं काय? स्थितिज ऊर्जेचं समीकरण हे आहे, बरोबर. तर या पद्धतीने तुम्ही काय करायला पाहिजे? ते वहीमध्ये लिहून काढायला पाहिजे, बरोबर. उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितिज ऊर्जेचे रूपांतरणच आहे, सिद्ध करा. याचं उत्तर कशामध्ये माहिती आहे का? मुक्तपतन जे आहे ते पूर्ण तुम्हाला लिहून काढायला लागेल. आणि मग त्याच्यावरूनच ते तुम्हाला येते की कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचीवरील स्थितिज ऊर्जा एवढीच असते. हे तुम्हाला एवढं सर्व लिहून काढायचं आहे. मुक्तपतनाचं या बिंदूपाशी, बी या बिंदूपाशी आणि सी या बिंदूपाशी असणारी ऊर्जा स्थिर राहते, हे सिद्ध करायचे आहे. बलाच्या दिशेत 30 अंशात कोनात विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण करा. W बरोबर Fs cos θ. W बरोबर Fs cos 30. cos 30 म्हणजे वर्गमुळात 3/2, बरोबर. हे इकडे आहे Fs. हे बघा, हे इथे मुलांना त्याने दिलेलं ते. हे बघा, हे Fs cos θ. या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. W बरोबर Fs cos 30 हे लिहून काढायचं आहे. थिटाची व्हॅल्यू 30 ठेवायची आहे. 30 डिग्री, 30 अंश. 30 cos 30ची किंमत √3/2 येतं. आणि √3ची किंमत येते 1.73. बघा, एखाद्या वस्तूचा संवेग 0 असताना त्या वस्तूला गतिज ऊर्जा असते का? स्पष्ट करा. वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य 0 का असते? हे नंतर आपण बघूया. आज इथेच आपण थांबूया. इथे तुमचं दुसरं प्रकरण संपलेलं आहे. ओके, नंतर आपण गणितं वगैरे बघूया. खालील विधानातील योग्य पर्याय निवडून तुम्ही पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा. तुमच्या शरीरातील स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही कसे असतात? जमिनीवर झोपलेले असतात. कारण जमिनीवर झोपल्यावरती उंची h बरोबर 0 येते. एखादी वस्तू जमिनीवर मुक्त पडत असल्यास त्याची एकूण ऊर्जा स्थिर राहते. त्याच्यानंतर काय आहे? सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतिमान असलेल्या मोटार गाडीचा वेग त्याच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितिज ऊर्जा काय होईल? तिची काय होईल बघा. ठीक आहे मुलांनो, तर ती ऊर्जा जी आहे मूळ ऊर्जेच्या 16 पट होईल. कारण इथे ऊर्जा क्षेत्राच्या नियमानुसार गतिज ऊर्जेचं रूपांतर स्थितिज ऊर्जेत होतं. मग वस्तूची स्थिती ही गतिमान अवस्थेत आहे. गतिमान अवस्थेतली स्थिती आहे ती, बरोबर. त्याच्यामुळे गतिज ऊर्जेचं रूपांतर आपलं स्थितिज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत झालेलं आहे, बरोबर. mgh बरोबर अर्धा mv², म्हणजे 16 पट होईल. वस्तूवर घडून येणारे कार्य हे डॅशवर अवलंबून असते. वस्तूवर लावलेल्या बलावर अवलंबून असते. ओके, थँक्यू. आपण इथे थांबूया आज. पुढच्या तासाला आपण पुढचे प्रश्न बघूया.